तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे वडापावच्या मसाल्याची सिक्रेट रेसिपी. तर चला पाहूयात. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र चोकोंदळ पोटोबा. पाहू शकतो मित्रांनो, आपण बटाटे घेतलेले आहेत. तर आज आपला विशेष बेत आहे. तर आज आपण काय करणार आहे, बटाट्या वड्याचा सिक्रेट जो मसाला असतो त्याची पूर्ण रेसिपी कव्हर करणार आहे. तर आपण काय केलेले आहे, 2 किलो बटाटे घेतलेले आहेत व त्यासाठी लागणारी इतर घटक त्याची माहिती घेणार आहे आणि पूर्ण मोजमापाचं आपण सांगणार आहे की वडापाव बनवताना उत्कृष्ट चव येण्यासाठी कोणते कोणते घटक वापरायचे आणि किती प्रमाणात वापरायचे. तर आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. मित्रांनो, बटाटा वडा म्हटले तर सगळ्यात महत्वाचा आहे बटाटा. तर बटाट्यामध्ये काय महत्वाचं मित्रांनो, पाहू शकता तुम्ही, आपण हे बटाटे घेतलेले आहेत. हे इंदर क्वालिटीचे बटाटे आहेत. म्हणजे मार्केटमध्ये भरपूर प्रकारचे बटाटे मिळतात, तर त्यातल्या त्यात हा इंदर क्वालिटीचा बटाटा आहे. हा बटाटे वड्यासाठी सगळं उत्कृष्ट आहे. तर मार्केटमध्ये आहे ना, जेवढे वडापाववाले आहेत प्रसिद्ध, सर्व वडापाववाले हाच इंदोर बटाटा वापरतात. तर मित्रांनो, आपण 2 किलो बटाटे घेतले आहेत. त्यासाठी लागणाऱ्या घटकांचं आपण परफेक्ट प्रमाण सांगणार आहे. तर आपण काय केलेलं आहे, 2 किलो बटाट्यासाठी 100 ग्रॅम मिरची घेतलेली आहे, 60 ग्रॅम आपण लसूण घेतलेला आहे, त्याचबरोबर आपण आलं घेतलेलं आहे 40 ग्रॅम. तर मित्रांनो, काय करायचंय, आपण हे 2 किलोच्या बटाट्यासाठी हे सर्व प्रमाण घेतलेलं आहे. त्यानुसार आपण बटाटा वाढणार आहे, तसं ह्याचं प्रमाण वाढवत जायचंय. सर्व व्यावसायिक लोक असंच करतात, तर आपण असंच करायचं आहे. तर आपण त्याचबरोबर इतर जे मसाल्यांचे घटक लागणार आहेत त्याची माहिती घेऊया. मित्रांनो, अजून एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला. तर कसं आहे, मार्केटमध्ये तुम्हाला एकसारखे सेम चवीचे तुम्हाला मिरची लसूण आलं भेटणार नाहीये. तर काय करायचं मित्रांनो, मार्केटमध्ये कमी तिखट मिरची भेटली तर त्याप्रमाणे आपल्याला थोडंफार आहे ना ऍडजस्ट करून घ्यायचंय. लसूण आणि आल्याचंही तसंच आहे. कमी कमी कधी काय होतं, कमी तीव्रतेचे किंवा जास्त तीव्रतेचं आलं मिळतं, तर आपण सेम प्रमाणे प्रत्येक वेळी वापरू शकत नाहीये. तर आपल्याला जे मार्केटमध्ये जे घटक भेटलेत त्याप्रमाणे काय करायचंय, आपण काय केलेलं आहे, 100 ग्रॅम मिरची, 60 ग्रॅम लसूण आणि 40 ग्रॅम आलं घेतलेले. तर कधी कधी काय होतं, याची तीव्रता कमी जास्त होते. तर तीव्रता ज्याप्रमाणे आहे तसं आपण याचं वजनी प्रमाण आपण कमी जास्त करायचंय. तर सर्व वडापाववाले 12 महिने त्यांना एकसारखे चवीचे घटक मिळत नाहीत. ते लोकही काय करतात की ज्या तीव्रतेचे आलं लसूण भेटलेलं आहे त्याचे प्रमाण कमी जास्त करतात. तर तुम्ही हे लक्षात ठेवायचंय की ह्याचं प्रमाण आपण कमी जास्त करायचं प्रत्येक वेळी. तर मित्रांनो, आपल्याला बटाटा वड्याचा मसाला बनवण्यासाठी जे घटक लागणार आहेत त्याची माहिती घेऊया. सर्वप्रथम काय आहे, आपण तेलाची माहिती घेऊया. तर काय राहतं मित्रांनो, मसाल्यासाठी किती तेल वापरायचं याचं जरा कन्फ्युजन राहतं, कळत नाही की किती तेल वापरायचं. तर मित्रांनो, लक्षात घ्यायचंय, याचा फॉर्म्युला असा आहे की आपण 2 किलो साठी आपण काय करणार आहे, 100 ग्रॅम मिरची वापरणार आहे. तर त्याचप्रमाणे मध्ये काय आहे, जेवढा आपण मिरचीचा मसाला बनवणार आहे, आता आपण 100 ग्रॅम मिरचीचा मसाला बनवणार आहे, तर आपण 100 ग्रॅम तेल घ्यायचंय. त्याचबरोबर काय करायचंय, हे जिरं मोहरी आहे, हे प्रत्येकी 10 ग्रॅम घ्यायचंय. आणि ही उडीद डाळ आहे, ही पण आपल्याला 10 ग्रॅम घ्यायची आहे. त्याचप्रमाणे काय आहे, आपण हळद आहे, तर आता हे पण 5 ग्रॅम वापरणार आहे. तर कधी कधी काय होतं, जास्त तीव्रतेची हळद मिळते, तर तुमच्या तीव्रतेची हळद आहे त्या प्रमाणात तुम्ही काय करा, हळद वापरा. त्याचबरोबर चवीनुसार मीठ लागणार आहे, खूप सारी कोथिंबीर लागणार आहे, कढीपत्ता तर महत्वाची गोष्टच आहे, भरपूर मोठ्या प्रमाणात कढीपत्ता लागणार आहे. त्याचबरोबर आहे ना, पुदिना टाकला ना तर आपली एक वेगळाच फ्लेवर येतो आणि आपला वडापाव सुरेख लागतो. तर काही काही लोक काय करतात, धना पावडरही वापरतात. तर आपण काय करणार आहे, मोठ्या प्रमाणात कोथिंबीर वापरणार आहे, तर आपण धना पावडर किंवा अख्खा धना वापरणार नाहीये. तर आपण काय करूया मित्रांनो, आता हे आपले अख्खे लसूण मिरची आणि आलं आहे, आपण हे मिक्सर मध्ये काय करायचंय, थोडंसं भरड पण वेगळं वेगळं बारीक करून घ्यायचंय. तर आपण हे बारीक करून घेऊ. तर मित्रांनो, आता काय करूया, आपण आपल्या मसाल्याला फोडणी द्यायची तयारी करूया. तर सर्वप्रथम आपण काय करूया, तेल टाकून घेऊया. तर मित्रांनो, आता काय करायचं, आपल्याला 100 ग्रॅम तेल घ्यायचंय. कारण असं की आपण काय करणार आहे, 100 ग्रॅम मिरचीचा मसाला करणार आहे 2 किलो बटाट्यासाठी. तर आपण हे आपलं तेल तापसतोवर थोडंसं थांबूया आपण. तर मित्रांनो, आपलं तेल चांगलं छान कडक तापलेलं आहे. ह्या स्टेजला काय करायचं, आपला गॅस बंद करायचा किंवा कमी करायचंय. तर आपण सर्वप्रथम काय करायचंय, मोहरी टाकून घेऊया. ही 10 ग्रॅम आहे. मोहरी तडतडली की लगे आपण जिरं टाकून घ्यायचं, हे 10 ग्रॅम आहे. त्यानंतर काय करायचंय, कढीपत्त्याचे पान टाकून घ्यायचे. त्यानंतर काय करायचं, आपलं सिक्रेट घटक आहे, हे आपले आहे उडदाची डाळ आहे, ही 10 ग्रॅम टाकायची. हे सगळे घटक आपण तेलामध्ये छान परतून घ्यायचे. मित्रांनो, आपली जी उडीद डाळ आहे ती साधारण थोडी लाल होस्तोवर आपल्याला काय करायचंय, तेलामध्ये भाजायची आहे. मित्रांनो, आपली आता आहे ना उडीद डाळ चांगली लाल झालेली आहे. तर त्यानंतर आपल्याला काय करायचंय, आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची.
आपल्याला आलं लसूणची पेस्ट आहे ना चांगली तेलामध्ये भाजून घ्यायची आहे. आलं लसूणची पेस्ट आपण जेवढी छान भाजणार आहे तेवढा आपला वडापाव खमंग लागणार आहे. मित्रांनो, आलं लसूण पेस्टचा कच्चेपणा पूर्ण जात नाहीये तोपर्यंत आपल्याला तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचंय. आपलं आलं लसूण पेस्ट आपण जेवढं चांगलं भाजन तेवढं आपल्याला चांगली टेस्ट येणार आहे. तर लक्षात ठेवायचंय, कच्चेपणा पूर्ण घालवायचं आपल्याला. मित्रांनो, पाहू शकता आपले आलं लसूण पेस्ट ना चांगले लालसर भाजून झालेले आहे. तर ह्या स्टेजला काय करायचं, आपण मिरची टाकून घ्यायची आणि ही मिरची आपल्याला चांगलं तेल सुटस्तोवर तेलामध्ये भाजून घ्यायची. मित्रांनो, आता आपली मिरची आपण तेलामध्ये परतत आहे. साधारण एक 5 मिनिटांमध्ये ती चांगली परतून जाईल. तर चांगला ठसका सुटत नाही तोपर्यंत आपल्याला ती भाजणं अपेक्षित आहे. जेवढा चांगला ठसका लागेल तेवढी चांगली चव येणार आहे खमंग. मित्रांनो, तर आपली मिरची साधारण 5 मिनिटांमध्ये आपली भाजून जाईल. तर भाजल्याचं कसं कळतं की ते छान प्रकारे तेल सोडायला लागलं तर समजायचं की आपली मिरची छान भाजून झाली आहे. तर त्या स्टेजला आपण हळद टाकून घ्यायची आहे. बरेच लोक काय करतात, गरम मसाले टाकतात. आपल्या कोल्हापूर सांगली साईडला काय आहे, गरम मसाला टाकतात आणि पुणे मुंबई साईडला गरम मसाल्याचा वापर करत नाहीत. तर आपल्या आवडीनुसार आपण गरम मसाला वापरू शकतो. मित्रांनो, वडापावच्या मसाल्यामध्ये बरेच लोक काय करतात, अख्खा धना किंवा धना पावडर वापरतात. तर आपण वापरत नाही. याचे कारण असं की आपण काय करणार आहे, कोथिंबिरीचं म्हणजे हिरवी कोथिंबीर ताजी आपण मोठ्या प्रमाणामध्ये वापरणार आहे. तर त्यामुळे आपण काय केलेलं आहे, अख्खं धन किंवा धना पावडर टाकलेली नाहीये. तर कसं आहे, कोथिंबीर मोठ्या प्रमाणात टाकली ना तर धन किंवा धन पावडर नाही टाकले तरी चालतं. पण तुम्हाला चांगली खमंग टेस्ट पाहिजे असेल ना तर कोथिंबीरच वापरलेली कधी पण चांगलं. मित्रांनो, पाहू शकता की आपल्या मसाल्याला आता छान तेल सुटलेलं आहे. तर ह्या स्टेजला काय करायचं, आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे. ही आपली 5 ग्रॅम हळद आहे, ही टाकून घेऊ आपण. त्याचबरोबर काय करायचं मित्रांनो, पुदिना टाकून घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचंय. आणि हे सगळं मिश्रण आपल्याला साधारण एक 5 मिनिटं भाजून घ्यायचं. मित्रांनो, आपण पुदिना किंवा गरम मसाले किंवा इतर जे घटक आहेत की फ्लेवर वाढण्यासाठी आपण टाकणार आहेत ते कधी शेवटच्या स्टेजमध्ये टाकायचे आहेत. सुरुवातीला टाकले तर काय होतं, पुदिना जळून जातो आणि आपल्या पूर्ण मसाल्याचा स्वाद बिघडून जातो. गरम मसाले असो किंवा आपण पुदिनाची पानं टाकले ते कधी शेवटी टाकायचे आहेत, तर ते जळणार नाहीत आणि आपल्या मसाल्याचा स्वाद बिघडणार. मित्रांनो, आपला मसाला आहे ना आपण उत्कृष्ट प्रकारे तेलामध्ये भाजलेला आहे. तर हा आपला तयार झालेला आहे. तर आपला मसाला आपण उत्कृष्ट प्रकारे भाजला ना तर हा साधारण 3 दिवस तर आपला आहे ना बिना फ्रीजचा वरती ठेवला तरी चांगला राहतो. तर आपण 3 दिवस हा मसाला वापरू शकतो. तर अशा प्रकारे आपला मसाला तयार झालेला आहे. तर आता आपण हा आपल्या बटाट्यामध्ये बटाटे क्रश करून मिक्स करून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही आपला मसाला थंड झाल्यानंतर थोडा ड्राय झालेला आहे आणि सुवास खूप छान येत आहे. आणि आता आपण काय करायचं आहे, हा आपला मसाला आपण आता ह्या बटाट्यामध्ये आपण आहे ना शिजून घेतलेला बटाटा आहे आणि हाताने क्रश केलेला आहे असं आपण बघा. तर आपण काय करायचं, आता हा आपला मसाला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. हा आपला 100 ग्रॅम मिरचीचा मसाला आहे. हा 2 किलो मध्ये आपण पूर्ण टाकून घ्यायचा. आता हा मसाला काय करायचा आपल्याला मित्रांनो, उलथण्याच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने किंवा हाताने आपण बटाट्यामध्ये एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मित्रांनो, आता या स्टेजला काय करायचंय, आपण भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आणि हा मसाला एकजीव करून घ्यायचा आहे. पाहू शकतो मित्रांनो, आपला बटाट्याच्या मसाल्याची सिक्रेट रेसिपी पूर्ण झालेली आहे. पाहू शकता आपला बटाट्याला एकदम भारी रंगत आलेली आहे आणि चवीला पण खूप उत्कृष्ट लागत आहे. तर अशा प्रकारच्या वडापावच्या मसाला केल्यानंतर वडापावला नक्कीच खूप छान टेस्ट येते. तर ह्या 2 किलोच्या वडापावमध्ये साधारण एक 60 ते 70 वडापाव होतील. तर आपण काय करूया, ज्या चकत्या बनवून घेऊया. काय करायचं, असं हाताच्या असा गोळा करून घ्यायचा आहे आणि अशी चकती बनवून घ्यायची. मित्रांनो, अशा प्रकारे बटाटा वड्याचे सिक्रेट मसाल्याची रेसिपी आपली झाली आहे. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा.